संजय राऊत यांनी राष्ट्रवादीला टोला लगावलाय। त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेलाही डिबचलेला आहे। शपथविधीमध्ये अजित पवारांच्या हाती भोपळा आला असं राऊत म्हणाले। तर राष्ट्रवादीला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही असं राऊतांनी म्हटलेलं आहे। जीतनराम मांझींना मंत्रीपद मिळालं पण राष्ट्रवादीला नाही असंही ते म्हणाले। संजय राऊतांनी अजित पवार यांना चिमटा काढलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी शिंदेंना सुद्धा टोला लगावला। अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे। अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने, तर हे तुडून घ्यायला तयार असतील। कुणालाही मान सन्मान त्यांच्या संख्याबळावर मिळतो। अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय? त्यामुळे जो मिला वो खाओ अशी परिस्थिती आली आहे। कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे। ते खुशीनं घेतले तर ठीक, नाहीतर तेही मिळणार नाही अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।